Who are we? We are the largest producer and distributor of aloe vera health and beauty products. Okay, we are the largest म्हणजे सगळ्यात जास्त aloe vera प्रोड्यूस करणारी, फार्मिंग करणारी, हार्वेस्ट करणारी अँड बी रिगार्डिंग लाईक बी प्रोडक्ट्स असतात ते प्रॉपरली सगळ्यात जास्त आपण प्रोड्यूस करणे बी हनी प्रोड्यूस करणार. वी आर द लार्जेस्ट कंपनी. आणि आपण हार्वेस्ट केलेले aloe किंवा बी हनी आपण दुसऱ्या कंपनीजला देतो. वी आर द लार्जेस्ट डिस्ट्रीब्युटर. कस्टमर बेस पण आहे प्लस दुसऱ्या कंपनीला युज करायला पण आपण शेअर्स देतो. ओके. देन वी आर द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ डिस्ट्रीब्युटर ऑफ न्यूट्रिशन बी हाईव्ह प्रोडक्ट्स. बी हाईव्हचे प्रोडक्ट्स मध्ये पण आपण डील करतो. लाईक 13 मे 1978 ला फाउंडेड झालेली कंपनी आहे. मोर दॅन 160+ कंट्री मध्ये आता करंटली वर्क करते आहे. आणि ओव्हर 14,000 पेक्षा जास्त करोडपेक्षा अॅन्युअल सेल्स आता करंटली फॉरएव्हरची स्टार्ट आहे. ठीक आहे. व्हॉट इज द ॲलोवेरा? फर्स्टली द ॲलोवेरा नक्की काय आहे? तुमच्या घराच्या बाजूला पण ॲलोवेरा असणार आहे, राईट आहे. जेव्हा तुम्ही घरात बोलला असेल की मी ॲलोवेरा बेस्ट कंपनीमध्ये वर्क करणार आहे, तर मम्मी पप्पांचं रिॲक्शन एकच असेल, घराच्या बाहेर ॲलोवेरा आहे, तू कंपनी सोबत का वर्क करते? राईट ऑर रॉंग? ते डिफरन्स काय आहे घरच्या बाहेर असलेल्या ॲलोवेरामध्ये आणि आपण डील करतो त्या ॲलोवेरामध्ये? फर्स्टली तर ॲलोवेरा काय असतो हे आपण समजून घेऊया. ठीक आहे. फर्स्टली aloe इज अ ट्रॉपिकल प्लांट विच लुक लाईक अ कॅक्टस. aloe हा ट्रॉपिकल प्लांट आहे. कॅक्टस सारखा दिसतो. कॅक्टस तुम्ही बघितलं असेल, काटे काटे असतात, तसा आहे. कधी कधी aloe कुमारी पण बोललं जातं, कोरफड मराठीमध्ये बोललं जातं, घी कॅनवार बोललं जातं. ओके. देअर ओव्हर 300+ स्पीशीज ऑफ aloe. 300 पेक्षा जास्त स्पीशीज आहे aloeची. त्यातून फक्त 3 ते 4 असू द्या किंवा 4 ते 5 आहे ज्या aloe मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. 300 पेक्षा जास्त व्हरायटीज आहे aloeची, त्यातून फक्त 4-5 ह्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे. अँड इट कॅन बी टेकन इंटरनली अँड अप्लाइड टॉपिकली. आता aloe ही अशी गोष्ट आहे जी आपण खाऊही शकतो. aloe जेल खाऊ शकतो. आता खूप लोक काय करतात, वरचं जे ग्रीन लेअर असतं ते खातात. खूप लोक त्यातलं 3 लेयर्स असतात. तर फर्स्टली तर जो ग्रीन लेअर आणि येलो लेअर असतो तो खायचाच नसतो, त्यात टॉक्झिन्स असतात. ओके. ते नाही खायचे असतात. जो आतमधला aloe प्रॉपर जेल कंटेंट आहे तो खाऊ शकतात. ओके. तर aloe कसं युज करू शकतो आपण? इंटरनली आणि टॉपिकल अप्लायन्स मध्ये, लाईक स्किनवर हवा कुठल्या इरिटेशन होत असेल तिथे लावू शकतो, अप्लाइड करू शकतो, ऍज वेल एज खाऊही शकतो. इट इज अ नॅचरल सेफ हर्बल प्लांट आहे. युज ऑफ 1000 इयर्स पासून युज केले जातात. खूप सारी हिस्ट्री पण आहे aloe मी सांगणार आहे. प्लस नॅचरल सायलेंट हिलर आहे. नॅचरल सायलेंट हिलर म्हणजे आपोआप गोष्टी हील करायला स्टार्ट करतात. जर तुम्ही aloe ज्युसेस पियायला स्टार्ट करणार, तुमचे जे जुने जुने दुखणे वगैरे असेल किंवा पोटाचे वगैरे हे असेल ना, ते आपोआप हील व्हायला स्टार्ट करतात. सायलेंट हिलर आहे. मग असं नाहीये की मी आता aloe ज्यूस पियायला स्टार्ट करू तर 1 हफ्त्यात मी बरी होईल. नो. हळूहळू आतमधून स्किनच्या 7 लेअर पासून हील करायला स्टार्ट करणार. ते थोडं कन्झ्युम कराल तुम्ही कन्सिस्टन्सीने लॉंग टर्म साठी, तेव्हा प्रॉपरली आतमधून सगळ्या गोष्टी प्रॉपरली बरं होणार आहे. ठीक आहे. इथे काही क्वेश्चन्स आहे कोणाला की काय आहे aloe वगैरे? कोणाला काही क्वेश्चन्स गाईज? की ऑल क्लिअर इथपर्यंत? डन. व्हॉट इज aloe? आता नक्की aloe काय? फर्स्टली इट इज अ युनिक पेटेंट स्टेबलाइज प्रोसेस युजेस ओनली मॅच्युअर पोटेंट aloe बाबाडेन्सिस मिलर. आता आपण डील कशात करतो? फर्स्टली तर बाबाडेन्सिस मिलर वन ऑफ द बेस्ट स्पीशीज आहे, ज्यात ऑल म्हणजे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आता नॉर्मल aloe आणि बाबाडेन्सिस मिलर मध्ये तुम्ही काय फरक कसं सेग्रिगेट करू शकतात? इथे तुम्ही दिसत असेल तुम्हाला प्रॉपरली येल्लो कलरचा फ्लावर आलेला आहे, सगळ्यांना दिसत असेल. येस ऑर नो? दिसतंय ना फोटोमध्ये? मी फोटो पण ठेवलेला आहे. दिसतंय ना की नाही दिसत येल्लो फ्लावर? चॅटवर येस नो ऐकतात आहे, नाही ऐकतात आहे, काय रिस्पॉन्स तरी द्या मला. ओके डन आहे. फक्त ऐश्वर्याला आणि प्रसन्नाला दिसते, बाकी कोणाला दिसत नाही. फर्स्टली तर सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करा.
कारण का तुम्ही अशा मीटिंग अटेंड करणार, तुम्ही ऑनलाईन बिझनेस मध्ये काम नाही करू शकत विदाउट व्हिडिओ ऑन. का मला कळत नाही तुम्ही काम भांडी घासता घासता मीटिंग ऐकतात आहे, की बाहेर फिरता फिरता मीटिंग ऐकतात आहे, की तुमचं लक्ष मीटिंग मध्ये की बाहेर कोणाशी बोलण्यामध्ये, कॉलवर, की मेसेज करतात आहे, कोणाला नोटिफिकेशनवर रिप्लाय देतात आहे, ही गोष्ट मला कळणार नाही. तर फर्स्टली तर सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करा, ठीक आहे. सो बाबा डेन्सिस मिलरला प्रॉपरली हे येलो कलरचा फ्लावर येतो आणि हा कोणत्या महिन्यात येतो म्हणजे फेब टू एप्रिल महिन्यातच येतो हा फ्लावर. ओके. ओनली प्लांट्स बिटवीन 2 to 4 years ओल्ड आर हार्वेस्टेड. जे प्लांट्स 2 ते 4 वर्ष होतात तेच प्रॉपरली प्रिपेअर असतात प्रॉडक्ट बनवण्यामध्ये, त्यांचे जेल प्रॉपरली यूज करण्यामध्ये, हार्वेस्ट करण्यामध्ये. ओके. फ्री फ्रॉम पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, आर्टिफिशियल फ्लेवरिंग और कलरिंग एजंट. जेव्हा आपण हार्वेस्ट करतो किंवा प्लांटेशन असतं अलोवेराचं, तिथे कोणत्याही प्रकारचं पेस्टिसाइड यूज नाही केली जाते, हर्बिसाइड्स यूज केलं नाही जात आहे, कोणतेही आर्टिफिशियल फ्लेवरिंग और कलरिंग एजंट कोणत्याही प्रोडक्ट्स मध्ये यूज करत नाही. ओके. नॅचरली स्टेबलाइज जेलच यूज केलं जातं, स्टेबलाइज केली जाते त्या जेलला, देनच तो यूज केलं जातं. आता ऍलोवेरा मध्ये नक्की काय काय आहे. सो ॲलोवेरा अजून मिरॅकल प्लांट पण बोलतात, द मिरॅकल प्लांट. आता ह्याची पण एक स्टोरी आहे, का मिरॅकल प्लांट बोलतात, बिकॉज ॲलोवेरा वन ऑफ द, फक्त तोच असा एक प्लांट आहे जो डेझर्ट मध्ये उगू शकतो. बोलतात ना, जिथे जीव पण नाही, जिथे पाणी पण नाहीये, कोणतीच गोष्ट नाहीये, तिथेही ॲलोवेरा उगू शकतो. कसं उगू शकतो, बिकॉज ॲलोवेरा है ना मॉइश्चर सक करून आतमधलं जेल बनवतो. जे इन्व्हायरमेंट मध्ये मॉइश्चर आहे, पाण्याचं कंटेंट आहे, वेपर्स आहे, त्याला सक करून ॲलोवेरा आपलं जेल कंटेंट बनवतो. म्हणून तर डेझर्ट मध्ये पण उगू शकतो दॅट. आणि ॲलोवेरा मध्ये प्रत्येक गोष्ट अवेलेबल, लाईक अँथ्रोकिनॉन आहे, अमायनो ऍसिड आहे, स्टेरॉइड्स आहे, हार्मोन्स आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, एन्झाईम आहे, सॅपोनिन, लिगॅनिन, पॉलिसॅक्राइड्स आहेत, सगळ्या गोष्टी आहे, नॅचरल शुगर्स पण अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, जे एका बोलतात ना कोणतेही डिसीज रिकवर करण्यासाठी या कोणतेही मेडि कोणतेही लाईक आजार हील करण्यासाठी हेल्प होऊ शकतं ॲलोवेराचा. ओके. त्यामुळे त्याला ऍज अ मिरॅकल प्लांट बोललं गेलंय. ॲलोवेरा इज नोन ऍज अ नॅचरल टॉनिक. ॲलोवेरा ड्रिंक जर तुम्ही पियाला स्टार्ट केला, ऑटोमॅटिकली तुम्हाला नॅचरल टॉनिक लाईक एनर्जी बुस्टर सारखं तुम्हाला फील आहे. 24 hours तुमच्यामध्ये एनर्जी असेल, काम करण्याची मला तयारी असेल, कंटाळ येणार नाही, आळस येणार नाही. and it has contain more than 200 compounds. त्याच्यात मोर दॅन 200 टाइप्स ऑफ कंपाऊंड जे बेनिफिशियल आहे ह्युमन्स साठी. हे सगळ्या गोष्टी ॲलोवेरा मध्ये अवेलेबल आहे. आणि हे आता असं नाहीये, आयुर्वेदिक स्टडीज केलात तुम्ही, आयुर्वेदामध्ये गेला, वेदिक्स मध्ये गेलात ना, त्यातही ॲलोवेराचं ऍज अ मिराकल प्लांटच यूज केलेला आहे किंवा त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. क्लिअर आहे ह्या गोष्टी सर्वांना. येस, नो. ओके, डन आहे. काही क्वेश्चन्स इथपर्यंत. प्रोडक्ट्स वर मी येणार आहे, थोडा सेशन्स लांब जाईल. ओके. फर्स्टली तर हिस्ट्री काय आहे ॲलोवेराची. 1868 ला फर्स्ट डिस्कवर केलेला. इट्स अँटिक्विटी इन अन एशियन इजिप्ट पॅप्रिस डेटेड बेटा 3500 BC मध्ये. ॲलोवेरा हॅज बीन यूज फॉर सेंचुरीज इन चायना अँड इंडिया. 3500 BC पासून ॲलोवेरा युज केलं जातंय चायना आणि इंडिया सारख्या कंट्रीज मध्ये. खूप जुनी परंपरा असू द्या किंवा बघा जुनं एक आयुर्वेदिक आपल्याकडे हिलर ऑलरेडी प्रेझेंट आहे, नॅचरली प्रेझेंट आहे. ओके. देअर आर अप्रॉक्सिमेटली 200 डिफरंट ॲलोवेरा प्लांट. जसं मी सांगितलं 200 डिफरंट प्रकारचे प्लांट्स आहे ॲलोवेराचे. ॲलोवेरा इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लिली ऑफ डेझर्ट. ओके. सिन्स ग्रोज नॅचरली इन अ डेझर्ट. जसं मी सांगितलं त्याला लिली ऑफ डेझर्ट पण बोललं जातं, बिकॉज डेझर्ट मध्ये लाईक वाळवंटात पाणी नसतं तिथे कुठेही, पण तिथेही ॲलोवेरा उगतो. कसा उगतो, बिकॉज तो एन्व्हायरमेंट मधून जे मॉइश्चर आहे ते सक करतो, म्हणून त्याला लिली ऑफ डेझर्ट हे पण नाव ठेवलं गेलेलं आहे.
The aloe vera extracted from the plant contain more than 75 nutrition compounds and 200 active compounds and include 20 minerals, 18 amino acid and 12 vitamins. हे सगळे included आहे. The leaf of aloe vera plant is an excellent first aid kit to disinfect minor cut or injuries or insect sighting or bites. आता जे लीफ असतो ना आपला, जो जेल असतो, तुम्हाला जर ऍज अ फर्स्ट एड पण तुम्ही युज करू शकता. जर तुम्हाला कट होतंय, वुंड्स येतात आहे किंवा कुठला इन्सेक्ट बाईट करतोय, तर तुम्ही ऍज अ फर्स्ट एड सारखं पण तुम्ही ॲलोवेरा जेल युज करू शकतात. का आमच्या घरात केलं जातं, बिकॉज आमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत, आम्ही करतो हे. ठीक आहे. सेकंड, आता फर्स्टली तर लिटल नो फॅक्ट्स अबाउट द ॲलोवेरा. आता ॲलोवेरा वर्क कसा करतो, इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहे ना? कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? एनी क्वेश्चन्स गाईज? की डोक्याच्या वरती चालू आहे, काय कळत नाहीये? मॅम प्रोडक्ट्स बोलले, पण मॅम हिस्ट्री सांगतात आहे. बिकॉज प्रोडक्ट्सच्या पहिले हिस्ट्री जाणून घेणं, ॲलोवेरा वर्क कसा करतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, नाही तर प्रोडक्ट्स कळणारच म्हणून. ठीक आहे. आता ॲलोवेरा वर्क 3 स्टेजेस मध्ये करतो. फर्स्ट इज अ लिग्निन, देन सॅपोनिन अँड थर्ड इज अ थेरापेटिक. ओके. व्हॉट इज लिग्निन? आता लिग्निन स्टेज म्हणजे काय असतो, जो ॲलोवेरा जर तुम्ही कन्झ्युम करतात, जेल कन्झ्युम करतात आहे, तर तो जाऊन जो टॉक्झिन्स आहे ना त्याला बाइंड करतो. फर्स्टली तर जिथे जिथे टॉक्झिन्स आहे तुमच्या फुल बॉडीमध्ये, तिथे जाऊन तो बाइंड करतो, याला बोललं जातं लिग्निन. ओके. सॅपोनिन इज लाईक अ सोप लाईक स्ट्रक्चर. तिथे सोप लाईक स्ट्रक्चर तयार होतं किंवा केमिकल आहे, कंपाऊंड आहे सोप लाईक. ते अँटीसेप्टिक आहे. मायक्रोबियल जे असतात कंटॅमिनेशन ते काढण्यासाठी सॅपोनिन हा हेल्प केला जातो. अँड ते जेव्हा तुम्ही ॲलोवेरा पितात त्यानंतर अर्ध्या तासात आम्ही सांगतो की कोमट पाणी किंवा गरम पाणी कन्झ्युम करा, बिकॉज सॅपोनिनने ते सगळ्या गोष्टी सोप लाईक स्ट्रक्चर जमा होतं, देन ते कुठून तरी निघणार बॉडीमधून. म्हणून पाणी कन्झ्युम केला तर तुम्ही युरिन थ्रू किंवा स्वेटिंग थ्रू सगळे टॉक्झिन्स रिमूव्ह होतात. अँड देन येतं थेरपेटिक स्टेज. व्हॉट इज थेरपेटिक स्टेज? आता सगळे टॉक्झिन्स निघाले, तुम्हाला हिलिंग क्रायसिस पण होणार. ओके. खूप लोकांना ताप पण, थोडासा ताप येतो, वॉमिटिंग पण थोडंसं होतं, बिकॉज कुठून तरी टॉक्झिन्स निघणार. ओके. तर जर आता हिलिंग क्रायसिस झाला तर बॉडी रिजनरेट करते, सेल्स हिलिंग प्रोसेसमध्ये झालं तर प्रॉपरली सगळ्या गोष्टी प्रॉपरली बनायला स्टार्ट होतात. तर त्याच्यासाठी थेरपेटिक स्टेज हा काम येतो. त्यातले जिथे एन्झाइम्स असू दे, अमायनो ऍसिड्स असू दे, देन मिनरल्स असू दे, विटामिन्स असू दे, काम करतात बॉडीला रिकव्हर करण्यासाठी. आणि जे पण लाईक डिसीज आहेत ते प्रॉपरली बोलतात ना हेल्प करण्यासाठी, बॉडीला रिकव्हर होण्यासाठी. त्यात स्किन डिसीज असू दे, देन कुठलेही लिव्हर डिसीज असू दे, हे सगळे ना तुम्ही जर मेडिसिन्स खात असेल तर ॲलोवेरा हा एक प्रॉपर न्यूट्रिशन कंपाऊंड आहे जो हेल्प करतो तुम्हाला रिकव्हर करण्यासाठी, बेटर हेल्थसाठी. ठीक आहे. अंडरस्टँडिंग ॲलोवेरा अँड इंट्रोडक्शन. फर्स्टली तर 22 अमायनो ऍसिड आहे. असे अमायनो ऍसिड आहे जे असेन्शियल अमायनो ऍसिड आहे. व्हॉट इज असेन्शियल अमायनो ऍसिड? जे अमायनो ऍसिड तुम्हाला काही करून बाहेरून घ्यावेच लागणार, बॉडी ते बिल्ड करू शकत नाही किंवा बॉडी ते प्रोड्यूस करू शकत नाही, असे अमायनो ऍसिड पण ॲलोवेरा मध्ये आहेत. 13 अँथ्रोक्विनॉन आहे, 4 मोनोसॅक्राइड्स, पॉलिसॅक्राइड्स आहेत, विटॅमिन्स आहे, एन्झाइम्स आहेत. एन्झाइम्स प्रोटीन बिल्डिंगसाठी हेल्प करतात. खूप सारे एटीपीज वगैरे बनवण्यासाठी एन्झाइम्स हेल्प करतात. देन 20 इनऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स आहे. मिनरल्स आहे. मिनरल्स पण आपल्याला बॉडीला नीड असते, पण मिनरल्स बॉडी बनवू शकत नाही, तुम्हाला बाहेरूनच कन्झ्युम करावं लागतं. देन सॅलिसिलिक ऍसिड्स आहे. असे प्रॉपर सगळे कंपाऊंड्स अवेलेबल आहे जे एका बॉडीला हील करण्यासाठी किंवा रिकव्हर करण्यासाठी किंवा न्यूट्रिशन सप्लिमेंट जे हवे आहेत बॉडीला, ॲलोवेरामध्ये सगळे कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे. क्लिअर आहे ह्या गोष्टी? एनी क्वेश्चन्स? कोणाला काही क्वेश्चन्स आहेत इथे? मी हा सेशन मराठीमध्ये का घेते? फर्स्टली तर तुम्हाला क्लिअर होण्यासाठी, नाही तर मी हिंदीमध्ये घेतला असता, बट ही खूप बेसिक गोष्ट असणार आणि इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे, म्हणून मी मराठीत घेते की तुम्हाला बेसिक टू बेसिक नॉलेज क्लिअर व्हायला हवे. कारण का प्रोडक्टचे सेशन मोस्टली होत नाही, एका दिवसात होतात, हफ्त्यातून एका दिवसाला, आणि प्रोडक्ट्स मेन आहेत जे एकदाच तुम्हाला क्लिअर करायचे. ठीक आहे. आता फर्स्टली तर ॲलोवेरा वर्क कसा करतो, जसं मी सांगितलं, जेव्हाही तुम्ही प्रॉपरली ॲलोवेरा कन्झ्युम करता, जेल कन्झ्युम होतात, लाईक मी सांगितलं
ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिशन. आता आहे ना, पोटात एक विला लाईक स्ट्रक्चर असतो इंटेस्टाईन मध्ये, जिथे प्रोजेक्शन असतात. तुम्ही कोंब बघितलं असेल, कोंबचे कसे प्रोजेक्शन असतात, जसं विलायचे पण प्रॉपरली प्रोजेक्शन असतात. आता तुम्ही जेही खातात ना, जे पण टॉक्झिन्स खाऊ दे, काहीही खावा तुम्ही, बर्गर, सँडविच, काही नॉट, पण जे ऍब्झॉर्ब होतात ना न्यूट्रिशन, ते विलायच्या इथे मध्ये मध्ये जाऊन ऍब्झॉर्ब व्हायला स्टार्ट करतात, बिकॉज तिथूनही तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाणार. ओके, जे रेड आहे ते ब्लड सर्क्युलेशन मध्ये ऍब्झॉर्ब होऊन जाणार. बट जर तुम्ही टॉक्सिन्स लाईक कंपाऊंड खातात, फॅट वगैरे जर तुमचे जमा होतात, तर ते विलायच्या इथे जे एरिया आहे तिथे पूर्ण डिकम्पोज होणार, तिथे प्रॉपरली तिथे अटकून राहणार. आणि जर तुमचे ते ऍब्झॉर्बन्सचा जो एरिया आहे तोच ब्लॉक झाला, तुम्ही कितीही हेल्दी खावा त्यानंतर, ते न्यूट्रिशन ब्लड सर्क्युलेशन मध्ये पोचणारच नाही. ओके. आणि ऍज अ सायंटिफिक सीझर पण आपण ते टॉक्झिन्स अक्युमुलेशन्स आहेत ना, ते कट करू शकत नाही. सायंटिफिक सीझरने पण ते कट होणार नाही, टॉक्झिन्स अक्युमुलेशन. तर कसं काय काय, हे चाललेलं पण आहे, स्टडीज पण झाली, रिसर्च पण झालेले आहे. तर आपल्याला जर तो टॉक्झिन्स रिमूव्हच केला नाही, तर तुम्ही जे चांगल्या गोष्टी खाता ते ऍब्झॉर्ब पण होणार नाही. ओके. त्यामुळेच ॲलोवेरा जेल ऍज अ क्लिन्झिंग ऍक्शन ॲलोवेराचं असतो, की तुम्ही जेव्हा खातात ॲलोवेरा जेल पितात आणि हाफ हाफ अन आवर मध्ये तुम्ही जर हॉट वॉटर पियत असाल, तर फर्स्टली ॲलोवेरा काय करतो, तुमचे जे टॉक्झिन्स आहेत तिथे जाऊन अटॅच होतात. जसं मी सांगितलं, लिग्निन काम करतो, टॉक्झिन्सला जाऊन अटॅच होतो. देन सॅपोनिन वर्क करतो तिथून काढण्यासाठी, टॉक्झिन्सला तिथून निघण्यासाठी. सोप लाईक स्ट्रक्चर असतात, केमिकल कंपाऊंड आहे, तो निघतो. देन तुम्ही हॉट वॉटर पितात, तर ते सगळं वॉश आउट होतं तुमच्या बॉडी थ्रू. आता स्वेटिंग होणार, देन तिथे डायरिया होऊ शकतं, वॉमिटिंग, थोडासा ताप येतो, ह्याला बोललं जातं हिलिंग क्रायसिस. आणि हे सगळ्यात नॉर्मल आहे, हिलिंग क्रायसिस होणार तुम्हाला. कोणतीही गोष्ट जर तुम्ही खात असाल तर हिलिंग क्रायसिस, बॉडी काय ना काय इफेक्ट थोडेसे देणार, बट हा नॉर्मल इफेक्ट असणार आहे. असं काय, असं नाही की मला काय होते, नो. बॉडी कुठून तरी आपले टॉक्झिन्स रिमूव्ह करणार, तो नॉर्मल आहे. हा, बट त्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला ड्रिंक्स झाले, कुठले न्यूट्रिशन झाले, ते बंद नाही करायचे, त्याचे थोडेसे डोसेस वाढवायचे, ते बंद नाही करायचे. ठीक आहे. आणि पाणी सगळ्यात जास्त पियायचं. आता फर्स्टली वी डील विथ न्यूट्रिशन अँड फूड सप्लिमेंट. न्यूट्रिशन फूड सप्लिमेंट, नॉट अ मेडिसिन. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण फूड सप्लिमेंट किंवा न्यूट्रिशन सप्लिमेंट मध्ये डील करतोय, आपण कोणत्याही मेडिसिन्स मध्ये डील करत नाही. मग कोणालाही कोणतेही प्रॉडक्ट रिकमेंड करायचे असेल आणि करतही असाल, तर प्रॉपर गॅरंटी नाही द्यायचं की ह्याच्याने तुम्ही बरेच होणार. का गॅरंटी द्यायची नाही? फर्स्टली बरे होणार हे 100% आहे, कारण का रिकव्हरीला जे न्यूट्रिशन आहे ते हेल्प करतात. कारण का बॉडीमध्ये न्यूट्रिशनच नसेल तर मेडिसिन्स पण काम करणार नाही, जर बॉडीमध्ये प्रॉपर प्रमाणात न्यूट्रिशन नसेल तर. बट समोरचा ते न्यूट्रिशन घेतोय नाही घेताय, की त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये पहिलाच त्यांनी फिक्स केलेलं की हे तर काम करणार नाही. कारण खूप लोकांच्या थॉट प्रोसेसमध्ये तुम्ही फिक्स केलात की हे काम करणार नाही, तर काम करत पण नाही. पहिला विश्वास असणं गरजेचं आहे प्रॉडक्ट्सवर. जर विश्वासच नसेल ना, तर ती गोष्ट होतच नाही, ते कुठल्या पण गोष्टीमध्ये असू द्या. ठीक आहे. तर तुम्ही कोणाला गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्ही बरे होणारच, कारण का ते त्याच्या थॉट प्रोसेसने, तो कसं खातोय, तो कसं हे करतोय, तुम्ही 24 hours त्याला बघू शकत नाही. सो सिम्पली त्यांना सांगायचं की हे न्यूट्रिशन आहे, हे हेल्प करणार तुम्हाला रिकवर होण्यासाठी. डन आहे. एवढं क्लिअर आहे ना? काही क्वेश्चन्स इथे? येस, नो, एनी क्वेश्चन्स? गाइस, 2 minutes. सॉरी हा गाईज. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना?
ओके डन आहे. आता फर्स्टली तर आपण डील करतो ड्रिंक्स मध्ये. आणि सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट्स आहेत हे, सगळ्यात बेस्ट ड्रिंक्स आहेत. मी स्वतः युज केलेले, माझ्या घरात युज करतात, पप्पा युज करतात, सगळेच युज करतात ऑलमोस्ट. माझ्या पप्पांना खूप आवडतं. ओके, तर कोणत्या कोणत्या ड्रिंक्स मध्ये आपण डील करतो फर्स्टली हे अंडरस्टँड करूया. आणि यूज कसे करायचे हे पण मी सांगणार आहे, तर नोट्स पण बनवून घ्या साइड बाय साइड. हे तर मी स्लाइड्स तुम्हाला पाठवीनच, रेकॉर्डिंग पाठवणारच आहे मी तुम्हाला, बट कसे यूज करायचे स्लाइडला लिहून ठेवा. फर्स्टली ॲलोवेरा जेल, फॉरएव्हर ॲलोवेरा जेल हा फर्स्ट प्रोडक्ट आहे, त्याला इंटरनॅशनल ॲलो सायन्स काउन्सिलिंग सर्टिफिकेट प्रॉपरली मिळालेलं, की प्युअर ॲलोवेरा, ज्यात 85% ॲलोवेरा प्युअर ॲलोवेरा यूज केलेला आहे. प्लस हे सगळ्या टेस्ट मध्ये जे पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत, 2 मिनिट्स. सगळ्या टेस्ट मध्ये जे पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत, आणि हा ॲलोवेरा सगळ्या एजच्या ग्रुपला तुम्ही देऊ शकता ॲलोवेरा जेल. हा ॲलोवेरा जेल जो ड्रिंक आहे सगळ्या एज ग्रुपला देऊ शकतात. हा फक्त क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते, बिकॉज जसं मी सांगितलं हिलिंग क्रायसिस होतात, तर थोडंसं लहान मुलांना कमी क्वांटिटी आणि सगळ्यात जास्त एजच्या लोकांना कमी क्वांटिटीमध्ये असं. ठीक आहे. सो ॲलोवेरा जेल इट्स अ प्युअर फॉर्म आहे, प्युअर स्टेबलाइज जेल आहे. जे स्टेबलायझेशन प्रोसेस आहे ती पण पेटेंटेड आहे. ओके. ॲलोवेरा इज अ नॅचरल हिलर, जसं सांगितलं, फ्रॉम इनसाइड आउट. स्किनच्या 7 लेअर पर्यंत जाऊन आतमधून हील करायला स्टार्ट करतं. देन इट इज द फर्स्ट ऑफ द काइंड ऑफ टू बी सर्टिफाईड बाय द इंटरनॅशनल ॲलो सायन्स काउन्सिलिंग. जसं मी सांगितलं फर्स्ट प्रोडक्ट आहे ज्यांना इंटरनॅशनल ॲलो सायन्स काउन्सिलिंग सर्टिफिकेट भेटलेलं आहे. देन कंटेन मोर दॅन 75% इन्क्लूड 20 मिनरल्स, 18 अमायनो ऍसिड अँड 12 विटॅमिन्स पण ह्याच्यात आहेत. बेनिफिटेड फॉर मेंटेनिंग हेल्थ डायजेशन सिस्टम. ज्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम प्रॉपर नाहीये, ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी ॲलोवेरा जेल डेली कन्झ्युम केलं पाहिजे, कारण का त्यांचं डायजेस्टिव्ह सिस्टम, मेटाबॉलिझम, एनर्जी बुस्टर आहे. एनर्जी बूस्ट करतो ॲलोवेरा प्रॉपरली. तुम्ही जर डेली यूज करत असाल तर तुम्ही फरक जाणू शकता, फरक बघू शकतात. देन जे डायबेटिक पेशंट आहे त्यांना तुम्ही यूज करून देऊ शकतात. आणि नॉर्मली सगळ्यांसाठी, सगळ्यांमध्ये सगळ्यांसाठी. तुम्हाला जिथे कळलं नाही की ना मी ते काय देऊ कोणाला, तर तुम्ही ॲलोवेरा जेल सांगू शकतात, बिकॉज टॉक्झिन्स रिमूव्हल साठी बेस्ट प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. क्लिअर आहे ॲलोवेरा जेल सगळ्यांना? काही क्वेश्चन्स? कोणाला काही क्वेश्चन्स आहे का? येस, नो? ओके. देन सेकंड ड्रिंक, ॲलोबेरी नेक्टर. ऑल द बेनिफिट्स ऑफ ॲलोवेरा, जे सगळे बेनिफिट्स आहे ॲलोवेरा जेलचे, प्लस द स्वीटिंग, स्वीटर टेस्ट आहे, स्वीटर नाही बोलू शकत, वाईन टाईप टेस्ट आहे, थोडंसं गोड, थोडंसं आंबट असं टेस्ट आहे. त्यात क्रॅनबेरीज आहे आणि ऍपल आहे. ऍपल ज्यूस आहे बट कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये आहे, असं नाही नॉर्मल ज्यूस बनव, कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये सगळे फक्त न्यूट्रिशन कंपाऊंड घेतलेले आहे. बेनिफिशियल फॉर दोज हु आर युरिनरी ट्रॅक प्रॉब्लेम, ज्यांना युटीआय असतात, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स असतात, होतात, सिस्टीज असतात, त्यांच्यासाठी ॲलोबेरी नेक्टर खूप जास्त हेल्पफुल आहे. ऍज अ क्रॅनबेरी क्लीन्स द किडनी, ज्यांना किडनी इन्फेक्शन होतात, स्टोन्स इन्फेक्शन होतात, ज्यांना लिव्हर मध्ये सूज वगैरे येते, ह्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी ॲलोबेरी नेक्टर बेस्ट आहेत. मोस्टली तर मुलींसाठी बेस्ट आहे, ज्यांना पिरियड्सचा प्रॉब्लेम असतो, देन पीसीओडी, पीसीओएस असतो, त्यांच्यासाठी खूप आहे, बिकॉज याच्यात हॉर्मोन मेंटेन पण होतं. ओके. याच्यात विटॅमिन सी आहे, पेक्टिन आहे. इन द ऍपल बोथ एड क्लीन्स द लिव्हर विच इज अ टर्न एड्स इन डिटॉक्सिफिकेशन ऑफ द स्किन. स्किन साठी खूप चांगलं आहे मुलींच्या. ओके. आणि ड्रिंक्स, ओके, एक ड्रिंक्स राहिलाय, ॲलो पीचेस.
ऑल बेनिफिट जसं मी सांगितलं ॲलोवेराचे सगळे बेनिफिट आहे. थोडंसं याच्यात पीचेसचे बेनिफिट आहे, नॅचरल फ्लेवर येण्यासाठी आहे, ओके, कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये. आणि हे सनराईज पीचेस आहे. सनराईज मीन्स काय, की असे पीचेस जे नॅचरली पिकलेले आहे, म्हणजे सनलाइट थ्रू पिकलेले आहे, असं नाही त्यांना कच्चे असताना काढले आणि केमिकल मध्ये पिकवलेले असे नाही आहे. सनलाइट मध्ये पिकलेले पीचेस यूज केलेले आहे. द ऍडिशन पीचेस प्रोव्हाइड द व्हॅल्युएबल अँटीऑक्सिडंट असतो, सोर्स ऑफ विटॅमिन ए आहे. इट कंटेन प्युअर चंक्स ऑफ ॲलोवेरा बेथ इन अ फ्लेवर ऑफ सनरेड, जसं मी सांगितलं सनरेड पीचेस आहेत. दे ऑल्सो असेन्शियल फॉर मेंटेनिंग द प्रॉपर फंक्शन ऑफ इम्युन सिस्टम अँड नर्वस सिस्टम. कशासाठी हेल्पफुल आहे, त्यांची इम्युन सिस्टम प्रॉपर नसते, जे सारखे आजारी पडतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आणि नर्वस सिस्टम ज्यांचा वीक असतो त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. आणि आयडियल फॉर चिल्ड्रन्ससाठी आयडियल आहे, बिकॉज चिल्ड्रन्सची इम्युन सिस्टम लाईक त्यांना लगेच व्हायरल इन्फेक्शन वगैरे होतात. तर त्यांची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि प्लस त्यांना व्हायरल इन्फेक्शन नाही होण्यासाठी आणि त्यांची बोलतात ना नर्वस सिस्टम स्ट्रॉंगली होण्यासाठी खूप चांगले, कारण त्याच्यात फ्लेवरिंग एजंट पण आहे म्हणून. ठीक आहे, एवढं कळलं. एक त्याच्यात ड्रिंक नाहीये. एवढं झालं. कोणाला काही क्वेश्चन्स यात? तिन्ही ड्रिंक्स सकाळी घ्यायचे, कोणतेही ड्रिंक घ्या. जर तुम्ही फर्स्ट टाइम कन्झ्युम करत असाल तर जास्त नाही, 15 to 20 ml यूज करायचंय. आणि 15 to 20 नंतर अर्ध्या तासानंतर कोमट पाणी किंवा गरम पाणी, गरम नको किंवा कोमट पाणीच पियायचं अर्ध्या तासानंतर. आता खूप लोक येतात जेलमध्ये, पाणीमध्ये जेल मिक्स वगैरे करून, काही उपयोग नाही आहे पाण्यामध्ये मिक्स वगैरे पिण्याचं. ओके, तुम्हाला डायरेक्टली जेल घ्यायचे, 15 to 20 ml पियायचे अँड देन अर्ध्या तासानंतर कोमट पाणी. अर्ध्या तासानंतर का, जसं मी सांगितलं टॉक्झिन्स रिमूव्ह होण्यासाठी अर्धा तास लागतो काम करायला ॲलोवेराला. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना कसं यूज करायचे, काय बेनिफिशियल आहे? एनी क्वेश्चन्स गाईज? ओके, लास्ट ड्रिंक राहिला आहे. एक मँगो पण आहे, मँगो या स्लाइड मध्ये नाही, मी तुम्हाला त्याचं नंतर सांगेन. ठीक आहे, फॉर एव्हर फ्रीडम. आता फॉर एव्हर फ्रीडम मोस्टली तर एजेड पर्सन असतात किंवा ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो, जॉईंट पेनचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी आहे. याच्यात ग्लुकोजामाइन सल्फेट आहे अँड कॉन्ड्रोट्रोटिन सल्फेट आहे, असे दोन नॅचरली इलेमेंट्स आहे. ते जॉईंट पेन्स रिलीफ होण्यासाठी हेल्प करतात आणि मेंटेन करण्यासाठी हेल्दी जॉईंट फंक्शन, जे जॉईंटचे फंक्शन्स आहे लाईक मोबिलिटी असू दे, प्रॉपर चालणं असू दे, ह्यासाठी जे इलेमेंट हेल्प करतात ते दोन्ही इलेमेंट ह्या ड्रिंक मध्ये अवेलेबल आहे. स्टेबलाइज ॲलोवेरा आहेतच. देन त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे, MSM आहे, प्रायमरी सोर्स ऑफ बायो अवेलेबल सल्फर आहे, बायो अवेलेबल सल्फर आहे. द बॉडी नीड टू मेंटेन हेल्दी कनेक्टिव्ह टिश्यू अँड जॉईंट फंक्शन. हे कशासाठी आहे, की तुमची बॉडीला हवे आहेत जे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत त्यांचे हेल्दी राहण्यासाठी आणि तुमचे जॉईंट फंक्शन प्रॉपर होण्यासाठी. MSM अँड सल्फर प्लस विटॅमिन सी, ग्लुकोजामाइन सल्फेट अँड कॉन्ड्रोटिन सल्फेट ह्याच्यात अवेलेबल आहे. जे तुमच्या घरात एजेड पर्सन असेल, मम्मी पप्पा झाले, आजी वगैरे झाले, तुम्ही हमखास युज करून देऊ शकतात, कारण का मी माझ्या मम्मीला युज करून दिले, खूप चांगले रिझल्ट आहे. फक्त कन्सिस्टन्सीने 1 ते 2 वर्ष, प्रॉपरली 1 वर्ष तरी युज करायला हवंय. असं नाही बोलू शकत की मॅम मी 15 दिवस युज केले आणि काही रिझल्ट नाही आला. 15 दिवसात मेडिसिन्सचा पण रिझल्ट येत नाही. तर तुम्ही तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात जे आतमधून हिल करणार आहे. ओके, कोणताही डॉक्टर गॅरंटी देत नाही की मी 15 दिवसात बरं करू. तर इथेही तुम्हाला कोणती गॅरंटी नाही द्यायची की 15 दिवसातच बरं होईल. बघा बघा बघा, 15 दिवसात रिझल्ट दिसायला स्टार्ट होतात, पण प्रॉपरली आतमधून बरं व्हायला टाइम लागतो. ठीक आहे, प्रॅक्टिकल अँड न्यूट्रिशन वे टू सपोर्ट अ जॉईंट हेल्थ. प्रॅक्टिकल आहे आणि न्यूट्रिशियस वे आहे तुमच्या जॉईंट जे जॉईंट हेल्थ आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी. ठीक आहे, काही क्वेश्चन? आणि हा ड्रिंक तुम्ही सकाळीही घेऊ शकतात आणि दुपारीही घेऊ शकता, त्याचं काही येणं आहे. हा, बट ड्रिंक पिल्यानंतर अर्ध्या तासानंतर कोमट पाणी पियायचं, कोणतेही ज्युसेस पिल्यानंतर. ठीक आहे, क्लिअर आहे? काही क्वेश्चन्स इथे कोणाला? नो क्वेश्चन्स? कोणाला काही क्वेश्चन्स येत नाहीये? चांगलंय.
एवढं घाण एक्सप्लेन करते की एवढं चांगलं एक्सप्लेन करते तेही सांगा. की बोर होत आहे की क्वेश्चनच येत नाही की ऐकतच नाही आहात. एकदा क्लिअर करा. मिस. हा. अश्विनी, श्रद्धा, गौरी, अदिती, ऋतिक, द्वारका, सिद्धी, तनुजा. की बोर होतात आहे की काय क्वेश्चनच येत नाहीये की काय आहे नक्की? काय का कोणाचेच व्हिडिओज ऑन नाही तर मला कळत नाहीये की कळतंय नाही कळतंय काय होतंय. तनुजा, सिद्धी. पक्का क्लिअर होतंय ना? डन आहे. आता लास्टचे 3-4 प्रोडक्ट्सच राहिले. मी जास्त नाही घेणार. 2-3 मेन प्रोडक्ट्स आहे तेच घेणार आहे. ठीक आहे. स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? तर न्यूट्रिशन्स आपण बघूया कोणते कोणते न्यूट्रिशन मोस्टली तर. सो फॉर एव्हर इम्युब्लेट. आता कोविड मध्ये सगळ्यांना इम्युनिटी हा नवीन शब्द नाही हा जुना शब्द ऍक्च्युली पण इम्युनिटी हा शब्द कोविड मध्ये सगळ्यांना जास्त कळला गेलेला. बट फॉर एव्हरला इम्युब्लेंट ही लागणार आहे ही गोष्ट खूप पहिल्याच माहित होती 5 वर्षापूर्वीचा 5 ते 4 वर्षापूर्वीच कोविडच्याही आधी हा प्रोडक्ट लॉन्च झालेला. बिकॉज फॉर एव्हर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जास्त वर्क करते की येणाऱ्या जनरेशनला कोणत्या प्रोडक्टची नीड असणार आहे. ते प्रॉडक्ट्स आधीच लॉन्च केले जातात. ठीक आहे. तर इम्युब्लेंट कोविडच्या आधी होता. तर इम्युब्लेंट नक्की काय आहे तर फर्स्टली तर सपोर्ट करतो ऑल एक्सेप्ट एस्पेक्ट्स ऑफ इम्युन सिस्टम. जे इम्युन सिस्टम आहे जे इम्युन सिस्टम फंक्शन करतात त्यामध्ये सपोर्ट करण्यासाठी इम्युब्लेंट हा बेस्ट प्रोडक्ट आहे. आता ह्याच्यात आहे काय काय बघा मी तुम्हाला हे नाही बोलणार की बर्ड्स पूर्ण तुम्हाला यायला पाहिजे केमिकल कंपाऊंड यायला पाहिजे नाही आल्या तरी इट्स ओके. बट ते काम काय करतात हे यायला पाहिजे कसं काम केलं जातं ओके. तर यात फ्रुक्टो ऑलिगोसॅक्राइड्स आहे. आता फ्रुक्टो ऑलिगोसॅक्राइड्स हे काय करतात हे मोस्टली मोस्टली ते प्रमोट करतात हेल्दी लेवलचा बायो सॉरी प्रोबायोटिक बॅक्टेरिया इन डायजेस्टिव्ह सिस्टम. प्रोबायोटिक बॅक्टेरिया म्हणजे गुड बॅक्टेरिया असतात जे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये त्यांना हेल्दी लेवल पर्यंत प्रमोट करतात बिल्ड होण्यासाठी ओके. देन लॅक्टोफेरिन आहे. लॅक्टोफेरिन काय करतं फर्स्ट इथं तर सपोर्ट करतो सेल प्रोडक्शनसाठी नवीन सेल बनण्यासाठी लॅक्टोफेरिन हेल्प करतो. प्लस हेल्प करतो मेंटेन करण्यासाठी जे बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात इंटेस्टाईन मध्ये त्यांचा लेवल ऑप्टिमम लेवल मेंटेन करण्यासाठी लॅक्टोफेरिन हेल्प करतो. आता लॅक्टोफेरिन हा एक प्रोटीन मॉलिक्युल्स आहे जे मोस्टली तर मम्मीच्या मिल्क मध्ये असतं. लाईक गाईच्या मिल्क मध्ये वगैरे असतं. नॅचरल प्रोड्यूस मिल्क असतात ना त्याच्यामध्येच लॅक्टोफेरिन अवेलेबल असतं. ओके. देन मायटेक शायटेक मशरूम्स आहेत. आता हे मशरूम्स काय करतात तर सपोर्ट करतात इम्युन सेल प्रोडक्शनला. जे इम्युन सेल्स असतात ते प्रोडक्शन होण्यासाठी हेल्प करतात बनण्यासाठी हेल्प करतात. आणि जे कार्डिओवॅस्क्युलर फंक्शन आहे आपलं ते मेंटेन करण्यासाठी हे दोन्ही मशरूम सपोर्ट करतात. देन विटॅमिन डी आहे. स्ट्रेंथ देण्यासाठी इम्युन सेल प्रोड्यूस झालं तर त्याला काहीतरी स्ट्रेंथ भेटायला पाहिजे ना ते पण जगायला पाहिजे तर त्याच्यासाठी विटॅमिन सी हेल्प होते सॉरी विटॅमिन डी हेल्प होते. आणि विटॅमिन सी फ्री रेडिकल्स जे असतात ते त्यांच्यासोबत फाईट करण्यासाठी हेल्प होतो. त्यात व्यतिरिक्त झिंक आहे. झिंक काय करतं फाईट अगेन्स्ट द फ्री रेडिकल ऑल्सो सपोर्ट इम्युन सेल प्रोडक्शन साठी झिंक हेल्प केलं जातं. ओके. क्लिअर आहे. इम्युब्लेंट काय आहे कशासाठी हेल्प मेनली ती इम्युन सिस्टम बेटर करण्यासाठी आणि इम्युन सिस्टम फंक्शन बेटर करण्यासाठी. लहान मुलांमध्ये इम्युनिटीचे प्रॉब्लेम्स खूप होतात जे आजारी पडतात त्यांना इम्युनिटीचे प्रॉब्लेम्स खूप असतात त्यांना तुम्ही हे देऊ शकतात. प्लस कोविडमध्ये तर इम्युनिटी किती चांगली पाहिजे सगळ्यांनाच कळलेलं राईट आहे. यात काही क्वेश्चन्स नाही ना? ओके डन. देन आर्टिक सी माझा वन ऑफ द बेस्ट म्हणजे माझा वन ऑफ द फेवरेट प्रॉडक्ट आहे कारण का माझ्या मम्मी यूज करते आणि हाच रिझन आहे फॉर एव्हर स्टार्ट करण्याचा किंवा फॉर एव्हर मध्ये कंटिन्यू करण्याचा बोलू शकते माझा स्पेशली. अजूनही माझ्याकडे बॉटल आहे 2 मिनिटं मी बंद करून दाखवू शकते हे झाल्यानंतर दाखवीन कसे आतले आहे.
म्हणजे कॅप्सूल कसे आहे सांगेन मी तुम्हाला. फर्स्टली आर्टिक सी ब्लेंड ऑफ नॅचरल फिश ऑइल आहे अँड कालमरी ऑइल आहे. आता कुठल्याही फिशला मारून नाही यूज केलेलं आहे ऑइल, कुठल्याही फिशला मारलं गेलेलं नाही आहे. नॅचरली त्यांचे ऑइल जे रिमूव्ह होतात, लाईक आपले पण स्किन मध्ये ऑइल रिमूव्ह होतात ना नॅचरली, येतात ना, घाम येतो ना त्याच्यानंतर ऑइल वगैरे निघतो ना स्किन मधून, सेम फिश मध्ये पण नॅचरली ऑइल जे निघतात ते कलेक्ट केले जातात. आता इथे असे फिशेस यूज केले जे आर्टिक रिजन मध्ये अवेलेबल आहे. आर्टिक रिजन म्हणजे काय, जिथे एकही प्रकारचा पॉल्युशन नाहीये, प्रॉपरली बर्फाचा एरिया, त्याच्या खाली जे प्युअर वॉटर असतो ना, प्युअर वॉटर, त्यात जे फिश असेल तिथे तिथे जे अवेलेबल फिश आहे तिकडचं त्या फिशच्या ऑइलचं युज केलं गेलेलं आहे. आता खूप लोक असेल इथे माझ्यासोबत बोलतात ना, व्हेजिटेरियन पण आहे, जैन लोक पण आमच्यासोबत काम करतात मुंबईमधून. जयेश सरांचा तुम्ही सेशन ऐकला असेल, ते स्वतः जैन आहे. भारती मॅम आहे, बीना मॅम आहे, सॉरी भारती मॅम होते, बीना मॅम आहे, स्वतः जैन आहे, बट ते आर्टिक सी यूज करतात. का यूज करतात? बिकॉज तुम्ही स्वतः जेव्हा अवेलेबल असेल तेव्हाच तुम्ही प्रेयर करू शकता. ओके. जर तुम्हाला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला डोकंदुखी आहे, तुम्हाला वर्टिगोचा प्रॉब्लेम आहे, तुमचे कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉपर नाही, तुमचे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर नाही, आणि तुम्ही बोलणार की मी तरीही नाही यूज करणार, तर नो, इट इज रॉंग. आर्टिक सी सगळ्यांसाठी बेस्ट बेस्ट टू बेस्ट प्रोडक्ट आहे. खूप लोकांना नाही आवडणार की मॅम नाही नॉन व्हेजिटेरियन आहे, बट असं तुम्ही जर बोललात तर सगळ्या गोष्टीमध्ये नॉन व्हेजिटेरियन. तुम्ही जर कोलगेट युज करतात त्याच्यात पण हाडं असतात. बाहेर इन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे तुमच्या इनडायरेक्टली जातात आहे. तर हे यूज करा. मी ते हे बोलेन ज्यांना मायग्रेनचा किंवा वर्टिगोचा प्रॉब्लेम आहे किंवा डोकंदुखी आहे, आणि नॉर्मली पण युज करू शकतात. का? त्यात फर्स्टली ईपीए आहे. ईपीए काय करतो? तो कंट्रीब्युट करतो नॉर्मल फंक्शन ऑफ हार्ट. हार्टचं नॉर्मल फंक्शन होण्यासाठी ईपीए हेल्पफुल आहे. हार्टचं फंक्शन काय? ऑक्सिजनेटेड ब्लड नेणं, डिऑक्सिजनेटेड ब्लड येणं, लाईक देन ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर. आपलं हार्ट चालत असेलच आपण आहोत जिवंत, हे कळतं, राईट आहे. देन डीएचए आहे, तो काय करतो? मेंटेन नॉर्मल ब्रेन फंक्शन. ब्रेन फंक्शन म्हणजे ब्रेन पर्यंत ब्लड सर्क्युलेशन पोहोचवणं. ब्रेनचे जे जे फंक्शन आहे, मेमरी मेमरी प्रॉपर असली पाहिजे, काम केलं पाहिजे, फोकस राहायला असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी ब्रेन कडून असतात. तर ते ब्रेनचे फंक्शन्स जे आहे ते प्रॉपर होण्यासाठी डीएचए हेल्प करतो. ओके. ओमेगा 3 आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहे, बीन शोन टू हेल्प इन सर्क्युलेटरी फंक्शन. सर्क्युलेटरी ब्लड सर्क्युलेशन असेल, लिम्फ सर्क्युलेशन असेल, जे पण सर्क्युलेटरी फंक्शन्स आहे ते ओमेगा 3 मुळे हेल्प होतात. ओमेगा 3 अँड ओमेगा 9 हा रेअर कॉम्बिनेशन आणि मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्बिनेशन आहे. तो फॅटी ऍसिड हेल्प करतात सपोर्ट हेल्दी कोलेस्ट्रॉल लेवल आणि ग्लिसराइड लेवल मेंटेन करण्यासाठी. ओके. प्लस गुड जॉईंट फंक्शन साठी आर्टिक सी खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी जर याची माझी स्टोरी सांगितली, फर्स्टली जर मी जेव्हा फॉरएव्हर स्टार्ट पण केलं नव्हतं, त्या आधीपासून माझ्या मम्मीला प्रॉब्लेम होता वर्टिगोचा. मम्मीला चक्कर यायच्या, उलट्या यायच्या, मम्मी झोपून जायची. चक्कर यायच्या, उलट्या. जेव्हा मी कॉलेजमध्ये पण होती, प्लस मी एफडी फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मी वर्क करायची, तेव्हाही मला घरातून कॉल यायचा डायरेक्टली की मम्मीला बरं नाहीये. आता मी तिथे येऊ शकते बिकॉज इंटर्नशिप आहे, बट मी जॉब वरून सुट्टी नाही करू शकत की मम्मीला बरं नाही मी येते सारखं सारखं, राईट आहे. तर त्या गोष्टी खूप वाढलेल्या. आणि जेव्हा मी फॉरएव्हरची ट्रेनिंग वगैरे कम्प्लीट केलेली, मी नंदिनी मॅमला आणि जयेश सरांना मोस्टली विचारलेली की मेरी मम्मी को ऐसा ऐसा प्रॉब्लेम है. बिकॉज मी डॉक्टरच्या गोळ्या पण बघितलेल्या, ऑलमोस्ट सगळ्या झोपेच्या गोळ्या होत्या की 10-10 तास मम्मी झोपून राहू दे. कारण का वर्टिगो म्हणजे डोकं शांत व्हायला पाहिजे, चक्कर येत येतं, पूर्ण फिरता येतं. तर झोपेच्याच गोळ्या देतात मोस्टली. आणि झोपेच्या गोळ्या एवढ्या चांगल्या बॉडीसाठी नाहीच आहे, कारण का ती सवय लागते आणि किडनीवर इफेक्ट होतो, हे मला माहिती आहे. राईट आहे. तर मी मॅम सरांना आणि मॅमला विचारलेलं, तेव्हा सजेस्ट केलेलं, आणि विदिन 15 to 20 days मम्मीचा वर्टिगो पूर्णतः बरा झाला आहे. म्हणजे मम्मीला आता चक्कर उलट्या येत नाहीत. कंटिन्यू मम्मी करते, मी हे सांगते, कंटिन्यू आर्टिक्स यूज करते मम्मी. ओके. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे तेव्हापासून. काय तर पहिला तर ब्लड प्रेशर असं जायचं ना, डॉक्टर बोलायचं की एवढं ब्लड प्रेशर का, कोमामध्ये जाऊ शकतं किंवा नस फाटू शकते, असे वर्ड्स डॉक्टरने युज केलेले आहे. बट त्यानंतर ब्लड प्रेशर पण नॉर्मल आहे. अजूनही माझ्या घरात आहे, मी दाखवते, 2 मिनिटं थांबा.
माझा आवाज येतो आणि व्हिडिओ आहे क्लिअर. बघा असे कॅप्सूल्स येतात, ओमेगा 3, ओमेगा 9. ओके. आणि अजूनही माझी मम्मी यूज करते. आणि हे यूज करायची पद्धत काय आहे? तर फर्स्टली तर कोणतेही कॅप्सूल्स आहेत ना, म्हणजे जर फिश ऑइल असेल आणि तुम्हाला यूज करायचं असेल ना, ज्या वेळी तुम्ही पूर्णतः जेवतात म्हणजे पोट भरून जेवत आहे, पोट भरून, सकाळचं असू दे रात्रीचं असू दे, ज्या वेळेस तुम्ही पोट भरून जेवतात आहे त्या जेवणाच्या मध्ये घ्यायचे. लाईक तुम्ही 3 चपाती खातात, 1.5 चपाती खाल्ल्यानंतर तुम्हाला एक कॅप्सूल घ्यायचा आणि देन बाकीचं जेवण करायचं. लक्षात ठेवा मी काय प्रोसिजर बोलली आहे. बिकॉज खूप लोक युज करतात डायरेक्टली अँड देन बोलतात मॅम ढेकर येतंय, हे येतंय, ते येतंय. नो, त्याचा वे असायला पाहिजे प्रॉपरली युज करण्याचा. ठीक आहे. आणि खूप बेस्ट आहे, बेस्ट टू बेस्ट प्रोडक्ट्स आहेत. बाकी तर बाकीचे आपण प्रोडक्ट्स नंतर घेऊया बिकॉज ऑलमोस्ट 1 hour होत आले. एवढ्यात काही क्वेश्चन्स आहे कोणाला? 2च आहे ऍक्च्युली. तर घेऊ 2 प्रोडक्ट्स की कंटाळा आलाय? बिकॉज ऑलमोस्ट झालंय 1 पाऊण तास. तुम्हीच सांगा. 2 प्रोडक्ट्सच आहेत, घ्यायचे की नंतर घेऊ? ओके, ठीक आहे. सो 2 पैकी एक फर्स्ट आहे फॉर एव्हर फील्ड्स ऑफ ग्रीन. हे मी माझ्या मामांना दिलंय बिकॉज त्यांना डायबिटीज आहे आणि डायबिटीज साठी फील्ड्स ऑफ ग्रीन अँड ॲलोवेरा जेल बेस्ट आहेत. ओके. फर्स्टली फील्ड्स ऑफ ग्रीन मध्ये सगळे ग्रीनी जे व्हेजिटेबल्स वगैरे बोलतात ना ते युज केलेलं आहे. यंग बार्ली ग्रास युज केलंय, व्हीट ग्रास युज केलंय, अल्फा अल्फा अँड ऍडेड सिनिन पेपर. आणि म्हणजे प्रॉपर ग्रीन व्हेजिटेबलचे किंवा ग्रीनी हे असतात ना ते सगळ्यांचे न्यूट्रिशन ह्या युज केलेले आहे. एक्सलंट ग्रीन फूड सोर्स आहेत. ओके. ग्रीन सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट आहे. कंटेंट बेनिफिशियल फायटो न्यूट्रिशन याच्यात आहे. वी हॅव ऑल्सो ऍडेड हनी टू प्रमोट एनर्जी. आता खूप लोक बोलणार मॅम ह्याच्यात हनी ऍड आहे तर डायबिटिक पेशंटसाठी कसं देऊ शकतो? तर तुम्हाला माहित असेल जे आपले हनी आहे, ओके, फॉर एव्हर हनी आहे ते डायबिटिक पेशंटसाठी आहे बिकॉज यात नॅचरल शुगर आहे, त्याच्याने डायबिटीज इन्क्रीज होत नाही. ओके. आणि ह्यात हनी काय युज केलंय? जस्ट फॉर बाइंडिंग पर्पज, कुठलं केमिकल युज नाही करायचं तर मग हॅनी युज केलंय आणि केमिकली टेस्टेड आहे. त्याच्याने काही एक साईड इफेक्ट किंवा बोलता ना ब्लड शुगर लेवलमध्ये हे होणार आहे, काही होणार नाहीये. ओके. टू हेल्प टू मेंटेन देअर हेल्दी सर्क्युलेशन अँड डायजेशन साठी हेल्प केलं जातं. हे 2 कॉम्बिनेशन. आणि फील्ड्स ऑफ ग्रीन जेवणानंतर घ्यायची. जेवण झाल्यानंतर फील्ड्स ऑफ ग्रीन घेऊ शकतात. दिवसातून 2 टाइम पण घेऊ शकतात, 3 टाइम पण घेऊ शकतात, 1 टाइम पण घेऊ शकतात. ऍज अ न्यू असेल तर स्टार्ट 1 टाइमने करा, देन तुम्ही वाढवू शकतात. ठीक आहे. क्लिअर आहे. आणि ॲलोवेरा जेल अँड फील्ड्स ऑफ ग्रीन डायबिटिक पेशंटसाठी बेस्ट आहे. अँड लास्ट प्रोडक्ट दॅट इज फॉर एव्हर ऍक्टिव्ह प्रो. यात प्रोबायोटिक युज केले. तुम्ही याकुल्ड ऐकलंय? याकुल्ड ऍडव्हर्टाईज ऐकली असेल. प्रोबायोटिक बॅक्टेरिया हेल्दी डायजेशन सिस्टम ऐकलंय ना ऍडव्हर्टाईज मध्ये की नाही ऐकलंय? येस, ऐकलंय. सो याकुल्ड मध्ये जे असतात प्रोबायोटिक, आता ते किती हे हेल्थ बरोबर आहे ते मी मला माहित नाही, बट यात आहे ना प्रमोट हेल्दी डायजेस्टिव्ह सिस्टम प्रमोट करण्यासाठी ऍक्टिव्ह प्रो युज केलेला आहे. इन्हान्स करतात न्यूट्रिशन ऍब्झॉर्प्शन, इन्हान्स करतात हे. देन इम्युन सिस्टम प्रॉपरली, इम्युन फंक्शन प्रॉपरली होण्यासाठी हेल्प होतो. युनिक कॉम्बिनेशन ऑफ 6 बेनिफिशियल स्ट्रेंथ ऑफ मायक्रोब्स. ओके. बेनिफिशियल 6 बेनिफिशियल मायक्रोबचे स्ट्रेंथ आहे ते युज केले. म्हणजे 6 बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स युज केले जे तुमच्या गट हेल्थसाठी, इम्युन सिस्टमसाठी, डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी बेस्ट आहे. त्याला गुड बॅक्टेरिया बोललं जातं. ओके. लाईव्ह ऑर्गॅनिझम्स असतात जे आपल्या हेल्थ प्रमोशनसाठी बेनिफिशियल असतात. ते 6 प्रकारचे स्ट्रेन युज केलेले आहे. आणि ह्याला कधीही रेफ्रिजरेट करायला जाऊ नका, कारण का रेफ्रिजरेट केलं तर जे लाईव्ह ऑर्गॅनिझम आहे ते डेड होऊन जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. तर हे बाहेरच ठेवायचं आहे. ते स्ट्रिक्टली लिहिलेलं पण असेल. तर मोस्टली तर त्यांचं बोलतात ना गुड बॅक्टेरिया नसतात, ज्यांना
सारखा त्रास होत असतो डायजेस्टिव्ह सिस्टमचा वगैरे, इम्युन सिस्टमचा, त्यांच्यासाठी आहे. ओके, तर एवढेच होते आजचे प्रोडक्ट्स. कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे आहेत? ऑल क्लिअर? क्वेश्चन्स गाईज? ओके, कोणता प्रोडक्ट तुम्हाला आवडला? हा, लास्टचा प्रोडक्ट अगेन सांगून. ओके, तो वेट हा, मी स्लाइड शेअर नाही करत. फर्स्टली तर लास्टचा प्रोडक्ट आहे फॉरएव्हर ऍक्टिव्ह प्रो. आता ऍक्टिव्ह प्रो म्हणजे फर्स्टली याच्यात प्रोबायोटिक्स आहे प्रसन्न. प्रोबायोटिक्स म्हणजे लाईव्ह ऑर्गॅनिझम्स असतात जे गट हेल्थसाठी, दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम पोटात असतात, एक गुड बॅक्टेरिया, एक बॅड बॅक्टेरिया. गुड बॅक्टेरिया हेल्दी डायजेस्टिव्ह सिस्टम करण्यासाठी हेल्प होतो. ओके, हेल्दी फंक्शन करण्यासाठी गुड बॅक्टेरिया हेल्प होतो, आणि खूप लोकांमध्ये ते कमी असतात. तर खूप सारे आता प्रोबायोटिक प्रॉडक्ट्स पण होते, प्लस याकुल्ट वगैरे पण आली आहे कंपनी, तुम्ही बघितलं प्रॉडक्ट्स आहेत, ज्युसेस आहे. तर आपल्याकडे पण ऍक्टिव्ह प्रो हा एक प्रॉपर कॅप्सूल टाईप असतात. नंदिनी मॅमच्या घरी आहे ऍक्च्युली. मॅम आता पुण्यात आहे, नाही दाखवू शकत. ते आल्या तर मी दाखवते. त्या एका कॅप्सूलमध्ये 6 टाईप ऑफ स्ट्रेन असतात, ऍक्टिव्ह लाईव्ह ऑर्गॅनिझम असतात, लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझमचे ड्रेन पावडर असते. ती तुम्ही खाल्ली तर तुमच्या पोटामध्ये गुड बॅक्टेरियाचा कंटेंट लेवल वाढतो, आणि त्यामुळे सर्क्युलेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, इम्युन फंक्शन चांगले होण्यासाठी हेल्प होले जातं. कोणाकोणामध्ये नॅचरली नाही प्रोड्यूस होत, त्यासाठी तुम्ही ऍज अ सप्लिमेंट घेऊ शकता. म्हणून त्याला तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत. का फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत? बिकॉज लाईव्ह ऑर्गॅनिझम आहे. एक्स्ट्रीम हीट आणि एक्स्ट्रीम कोल्ड मध्ये लाईव्ह ऑर्गॅनिझम मरतात म्हणून. ठीक आहे, क्लिअर आहे प्रसन्न? ओके, तर खूप लोकांना कोणतं ॲलोवेरा जेल आवडलाय. तनुजा, श्रद्धा, आदिती. ओके, बेरी नेक्टर, नाईस. आर्टिक्सी आणि ॲलोवेरा जेल, ओके नाईस. माझा तर फेवरेट आहे आर्टिक्सी, जसं मी बोलली. आणि अजून स्किन केअर मध्ये माझे फेवरेट आहे प्युअर ॲलोवेरा जेल, जेली आहे ना, जेली बेस्ट आहे. तुम्ही ऍज अ फर्स्ट एड किट घरात ठेवू शकतात. कट झालं, स्वेलिंग झाली, बर्न झालं, तर ॲलोवेरा जेली ठेवू शकतात घरात. माझ्या पप्पांना कामात कधी काही लागलं ना, येऊन पहिला एक तसं, बाबू तो क्रीम इथे लाव ना. ती आणि प्रोपिलिस घरात असते, आताही आहे. प्रोपिलिस ॲलोवेरा जेली तर संपली आहे. आणि सगळ्यात बेस्ट टूथपेस्ट. मी टूथपेस्ट ची तुम्हाला टेस्ट म्हणी पाठवीन व्हिडिओ बनवून. पप्पांना खूप आवडतो टूथपेस्ट माझा. दुसरा आता युजच करत नाही, कुठलाच युज करत नाही, कारण का त्यांचे जे पण आहे ना, कॅव्हिटी वगैरे, चिकटनेट असतं किंवा ऍसिडिटी होते, म्हणजे तोंडात कसं तरी होतं, देन ब्लडिंग वगैरे होतं, ते सगळं पप्पांचं थांबलंय. आणि त्यामुळे मला 3-4 ऑर्डर्स अजून आलेले, कारण का पप्पांनी एवढं प्रमोट केलं ना त्यांचे रिझल्ट. तर 3-4 ऑर्डर्स मला अजून आलेले. आता मोस्टली तर प्रॉडक्ट का युज करायला, आम्ही युजच करायला ह्यासाठी बोलतो. मी ते काम करते बिकॉज ऑफ प्रॉडक्ट्स. त्याशी जे जे पुण्यामध्ये आलेले, तुम्ही तिन्ही स्पीकर्सचं ऐकलं असेल. यूज द प्रॉडक्ट्स, यूज द प्रॉडक्ट्स. तुम्ही जर प्रॉडक्ट यूज करत नसाल, कोणी इथे आहे 10 लोक आहे, प्रॉडक्ट यूज करत नसाल, तुम्ही हा बिझनेस जास्तीत जास्त 1 महिना कंटिन्यू करा किंवा 2 महिने कंटिन्यू करा, नंतर तुम्ही सोडून टाका. 2-3 चेक आला तुमचा, तुम्ही सोडून टाकाल, मी गॅरंटी देते. आता मी इथे आहे का आहे, माझी टीम बिल्ड आहे, टीम मध्ये पण अपडाऊन चालू, खूप साऱ्या गोष्टी आहे. नंदिनी मॅम आहे, साक्षी मॅम आहे. आम्ही प्रॉडक्ट्सचे रिझल्ट घरात बघितले. तर आम्हाला प्रॉडक्ट्सवर आणि कंपनीवर पूर्णतः विश्वास आहे. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये डोळे बंद करून बोलू शकतो, हा प्रॉडक्ट घ्या, कंटिन्यू करा, बरं व्हालच. आम्ही असे आहोत, कारण का आम्ही युज केलेले प्रॉडक्ट्स आहेत. आम्हाला माहिती आहे काय रिझल्ट आहे. म्हणून आम्हाला किती पण चॅलेंजेस येऊ द्या काम करण्यामध्ये, काही पण असू द्या, आम्हाला हे काय सिम्पल असतं. कंपनीमध्ये दम आहे, प्रॉडक्ट्स मध्ये दम आहे, आपल्याला शिकायचं, आपल्याला आपले स्किल डेव्हलप करायचे, आपल्याला आपलं नॉलेज वाढवायचं, आपल्याला आपलं कम्युनिकेशन स्ट्रॉंग करायचे, आपल्याला लिडरशिप क्वालिटी शिकायच्या. आपल्यामध्ये कमतरता आहे, कंपनीमध्ये नाही आहे. कंपनी 160 देशामध्ये स्वतःला प्रूफ करून, त्यांचे प्रॉडक्ट प्रूफ करून बसलेली आहे. मॅजिकल रिझल्ट आलेले आहे. कॅन्सर सारख्या ट्रीटमेंटमध्ये प्रॉडक्ट्स हेल्प झालेले आहे, आणि कॅन्सर सारखी ट्रीटमेंट बरी झाली, कॅन्सर सारखे पेशंट बरे झाले, लकवा मारलेले पेशंट बरे झाले आहे.
किडनी फेल सारखे म्हणजे बोलतात ना लिव्हर्स वगैरे ज्यांचे प्रॉब्लेम्स असतात ते पण पेशंट्स बरे झाले. हार्ट रिगार्डिंग पण बेस्ट प्रोडक्ट्स आहे जे युज केले जातात. बाहेरच्या देशात ऍथलेटिक जे स्पोर्ट पर्सन्स असतात ते प्रोडक्ट्स युज करतात, आरजी वगैरे. तर प्रोडक्ट्स ऑलरेडी प्रूव्हन आहे, त्यांचे रिझल्ट प्रूव्हन आहे. फक्त आपल्याला नॉलेज घ्यायची गरज आहे. आणि तुम्ही जर प्रॉडक्ट युज करत नसेल तर मी सांगेन खरं प्रॉडक्ट युज करा. तुम्ही फॅन होऊन जाल फॉर एव्हरचे, तुम्ही कधीच सोडणार नाही. कधी म्हणजे कधीच तुम्हाला येऊन कोणी बोललं ना की फॉर एव्हर करू नको, तरी बोलाल नाही मला करायचंय. आणि काय का मला झालंय, माझ्यासोबत झालं आणि नंदिनी मॅम सोबतही झालंय. आम्हाला खूप लोक बोलतात नको कर, हे करू नको. रिझन काय आहे तर माझा वन ऑफ द मेन रिझन आहे, जर माझ्या ह्या प्रोडक्ट्समुळे माझ्या मम्मीला बरं वाटलंय आणि बरी झाली आहे तर ही मी कंपनी कधीच सोडणार नाही. प्रोडक्ट युज करायचं पण. ठीक आहे. सो प्रॉडक्ट नॉलेज जास्त जास्त घ्या, खूप जास्त घ्या. खरं बोलते, तुम्ही प्रेमात पडाल फॉर एव्हरच्या, अक्षरशः प्रेमात पडाल, कधीच सोडणार नाही, हे माझी गॅरंटी आहे. आणि प्रॉडक्ट यूज पण करा. प्रॉडक्ट यूज द प्रॉडक्ट, शेअर द प्रॉडक्ट अँड बिल्ड द बिझनेस. हाच फॉर एव्हरचा मेन बोलतात ना ब्रीद वाक्य बोलू शकतात. आणि सगळे सिनियर्स हेच बोलतात. आणि बाकी चांगल्याशी काम करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. आणि मला आजचं सेशन कसं वाटलं हे पण सांगा. आणि काही क्वेश्चन असेल तर नंबर सगळ्यांकडे तुम्ही विचारू शकता. ओके. बाय बाय बाय. ऑल द बेस्ट.